बाहेर भरपूर पाऊस पडतोय, त्यामुळे गरमागरम गाड्यावरती मिळतात तसे वडापाव खायची सगळ्यांची इच्छा झाली, म्हणून आज वडापाव इथे बनवायला घेतलाय. तोच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर वडापाव आणि चटणीची सुद्धा रेसिपी शेअर करते. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 1 कप बेसन घेतलंय, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय आणि खायचा सोडा टाकलाय. हे आपल्याला सगळ्यात अगोदर सुरुवातीला ड्रायच पूर्ण मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर लागेल तसा पाण्याचा वापर करत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करताना गाठी किंवा गुठळ्या अशा राहणार नाहीत याची काळजी घ्या आणि खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असं व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं. तर आता हे बॅटर आपण साईडला ठेवूया. आता आपण ना बटाट्याची भाजी करण्यासाठी वाटण लागेल मिरचीचं. त्यासाठी मिरची, लसूण आणि आले याचं वाटण करून घेऊया. पाणी वापरायचं नाही. पाणी न वापरताच आपल्याला हे वाटण तयार करायचंय, कारण आपण भाजीसाठी वापरणार आहोत. यानंतर इथे मी कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून बटाटेसुद्धा उकडून घेतले होते. जवळ-जवळ 6 ते 7 बटाटे होते. कदाचित हे अर्धा किलो वगैरे असतील आणि याचे सालसुद्धा मी नंतर काढून घेतले. त्यानंतर आता आपण भाजी करायला घेऊया. कढईमध्ये इथे मी 3-4 चमचे तेल टाकलंय. त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकलाय. जे मिरची, आलं, लसूणचं वाटण केलं होतं, ते पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व आपण हे आता परतून घ्यायचंय. थोडंसं मिरचीचा कच्चेपण जाण्यापर्यंत आपल्याला फक्त ह्याला परतायचंय. मीठ टाकायचं भाजीसाठी आणि थोडीशी हळद. हे परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये बटाटा कुस्करून टाकणार आहोत. तर बटाटा तुमचा छान शिजला असेल, तर हातानेच असा कुस्करून टाकला तरी चालेल. नाहीतर मॅशरने स्मॅश करून तुम्ही हा बटाट्याची भाजी बनवू शकता. पण मला थोडेसे मध्ये-मध्ये असे बटाटे लागलेले आवडतात खाताना. त्यामुळे मी मॅशरचा वापर केलेला नाही आणि आता आपली भाजीसुद्धा तयार आहे. आपण याचे एक मीडियम साइजचे असे बटाट्याचे गोळे बनवून घेऊया. तर तुम्ही गोल किंवा चपटा अशा पद्धतीने तुम्ही वडापावचे जे वडा आहे तो बनवू शकता. तर मला असे आडवे वडे आवडतात, चपटे वडे बनवलेले. आता आपण ना हिरवी मिरचीची जी चटणी असते पावाला लावण्यासाठी ती करूया. इथे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर इथे स्वच्छ धुवून घेतली. तर ती आपण पाण्याचा वापर करून वाटणार आहोत. थोडंसं लिंबू इथे मी पिळलंय आणि मीठ टाकून घेतलंय. तर यामध्ये आपण पाण्याचा थोडासाच वापर करणार आहोत. खूप जास्त पातळ पण नाही बनवायची आणि ही आपली हिरवी चटणी पावाला लावण्यासाठी तयार आहे. आता सगळ्यात अगोदर मी इथे पावाबरोबर खाण्यासाठी जो चुरा असतो, तो इथे बनवून घेते. तर त्यासाठी फक्त पिठामध्ये हात बुडवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे जे पीठ आहे तेलामध्ये टाकायचं आणि तो चुरा छान खमंग असा तळून घ्यायचा. तर हा चुरासुद्धा छान लागतो वडापावबरोबर खाताना. तर तो चुरासुद्धा मी इथे करून घेतलाय आणि थोडासा आपल्याला लाल चटणीसाठी सुद्धा बनवताना याचा वापर करायचा आहे, म्हणून तो अगोदर इथे करून घेतलाय. त्याचबरोबर इथे चटणीसाठी मी लसणाच्या पाकळ्या आहेत त्या सालीसकटच तळून घेतलेल्या आहेत. तर इथे हा चुरा थंड झाल्यानंतर आपण हा चुऱ्याचा थोडासा वापर करणार आहोत आणि त्याचबरोबर लसूणसुद्धा जो आपण तळून घेतलेला, तो पण टाकणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला घ्यायचे. त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे लाल तिखट मिरची पावडर घेतली. चवीपुरतं मीठ टाकलंय आणि हे आता थोडंसं आपण एकदा अगोदर मिक्सरला फिरवून घेणार आहोत. खूप जास्त नाही, पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आणि एक इथे अर्धा पाव मी यामध्ये मिक्स केलाय. तो सुद्धा आपल्याला आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर आपली लाल चटणी जी गाड्यावरती वडापाव बरोबर असते ती तयार आहे. आता आपण वडे तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे बॅटरमध्ये आपण पिठामध्ये वडा बुडवून घ्यायचा आणि छान असा गरम असलेल्या तेलामध्येच तळायचा. तेल जर व्यवस्थित तापलं नसेल, तर वडा नीट तळला सुद्धा जात नाही आणि तेलसुद्धा खूप खेचलं जातं. त्यामुळे इथे मी आता गरम-गरम छान असे मीडियम गॅसवरती वडे तळून घेते. तर असे वडापावची रेसिपी तुमच्याबरोबर मी आज शेअर केली. छान आणि मस्त असे झणझणीत वडापाव तुम्ही घरच्या घरी अगदी गाड्यावरती मिळतात तसेच बनवू शकता. रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील, तर नक्की लाईक करत जा रेसिपी आणि शेअरसुद्धा करत जा. तर याबरोबरच मी इथे छान झणझणीत अशी आपल्याला मिरचीसुद्धा तोंडी लावायला घेतलेली आहे आणि वडापाव कट करून आपण त्याला सुरुवातीला यावरती हिरवी चटणी लावून घेणार आहोत आणि हिरवी चटणी लावून झाल्यानंतर लाल चटणीसुद्धा माझ्या घरामध्ये फ्रिजमध्ये बनवलेली होती. तर तीसुद्धा इथे मी चटणी लाल लावून घेतली
आता आपण एक वडा ठेवून घेऊया आणि त्यावरती लाल चटणीसुद्धा टाकून घेऊया. तर आजची ही रेसिपी वडापावची तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत असतील व्हिडिओज तर लाईक करत जा, शेअर करत जा फॅमिली फ्रेंड्स बरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा असाच सपोर्ट मला राहू दे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत आणि व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.